तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कोल्हापुरात धनगर समाजाचा सत्ता, ज्योतिबा डोंगरावर सासनकाठी सोबत आलेल्या वाजंत्रींचा राडा, प्रलंबित मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा कोल्हापुरात आक्रोश मोर्चा, शाहूवाडीच्या सैनिकांच्या गावातील सुपुत्रांना गाठले लेफ्टनंट पद आणि महागावमध्ये रंगलाय एका गोमातेचा शाही डोहाळ जेवण। पाहुयात यासह जिल्ह्यातील आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पद्धतीने। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आज कोल्हापुरात धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। खरातच्या कृत्याचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। खरातला मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित राजकीय नेत्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही वकिलानं त्याचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती करत दोषींवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा अमोल गवडे यांनी दिलाय। ज्या पद्धतीने एप्स्टीन फाइल्स मधील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एप्स्टीन फाइल्स म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित असणारे फोटोज आणि व्हिडिओज आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित होत आहेत। यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। नुसत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणजे भोंदूबाबा प्रकरण संपलं असं होणार नाही। यामध्ये सर्व दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करावी। भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। अशोक खरात कोण रे? पायतान मारा दोन रे। अशोक खरात कोण रे? पायतान मारा दोन रे। राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी आज कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोठा मोर्चा धडकला। लालबावडा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरोग्य, शिक्षण, पेन्शन आणि घरकुल अशा विविध योजनांचा लाभ रखडल्यानं कामगारांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला निवेदन दिले। आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या वेगवेगळ्या पेंडिंग प्रश्नावरती मोर्चा काढतो। उदाहरणामध्ये आत्ता जर बांधकाम कामगार नोंदणी केली, रिन्युअल केलं, लाभाचा अर्ज मारला तर तो 6 आणि 7 महिन्यानं व्हेरिफिकेशन तारीख मिळते आणि 6-7 महिन्यानं पुन्हा त्याच्यामध्ये त्रुटी काढून किंवा अर्ज रिजेक्ट केला जातो। त्यामुळं बांधकाम कामगारांना लाभ देण्यापेक्षा हे सरकार ठेकेदारांना लाभ द्यायचं काम करते। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात काल रविवारी परिते गावातील भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला। सासनकाठी घेऊन आलेल्या भाविकांच्या अंगावर पुजारी तुटून पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या प्रकरणी कोडिली पोलीस ठाण्यात 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पुजाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे यावर पाहूया। जी लोक मद्यधुंद होती त्यांचा भाविकांना त्रास होत होता, प्रशासनाला त्रास होत होता, पोलिसांच्या वरती गार्ड वगैरे ही लोक होते, सगळ्यांच्या अंगावर जाऊन त्यांनी नाहक त्रास दिलेला आहे। आणि हा राग अनावर म्हणजे बाकीच्या भाविकांना होणारा त्रास अनावर न झाल्यामुळं आमच्या पुजारी वर्गातील काही लोकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी शिवीगाळ वगैरे करून म्हणजे विनाकारण समाजाला त्रास दिला, अधिक भाविकांना त्रास दिला। ह्या गोष्टीचा मी गुरव समाजाचा अध्यक्ष ह्या नात्यानं जाहीर निषेध करतो। याच्या निषेधार्थ आज ज्योतिबा डोंगरावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती। दुसरीकडे परिते ग्रामस्थांनी मद्यप्राशनाचा दावा फेटाळून लावत पुजाऱ्यांनीच वादाची सुरुवात केल्याचा आरोप केला आहे। पाहुयात ग्रामस्थ नेमकं काय म्हणतायत। त्या आरोपांच्या मध्ये आमच्या गावातल्या लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला, तिथल्या स्थानिक भाविकांना त्रास दिला, तिथल्या पुजाऱ्यांना त्रास दिला। असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्या ग्रामस्थांच्याकडनं घडलेला नाही त्याची मी खात्री देतो आणि त्याची मला संपूर्णपणे खात्री आहे। तसे सविस्तर आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत। तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांनीच आमच्या लोकांच्यावर मारहाण करणे, आरेरवी करणे, उद्धट भाषा वापरणे हा प्रकार केल्यामुळे तिथला वाद वाढला। चैत्री यात्रा तोंडावर असताना घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते। खुदगाव बायपास मार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागली। इंजिनमधून धूर निघत असतानाच गाडीचे ब्रेक निकामी झाल्यानं प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता। मात्र भाजप नेते सावकार मादनाईक आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारचे दरवाजे उघडून 7 जणांना बाहेर काढलं। प्रवाशांना बाहेर काढताच काही सेकंदात गाडीचा भीषण स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली आहे। पुणे बेंगळूर महामार्गावरील अंबफाटा इथं उड्डाणपुलाचं काम रेंगाळल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय। सेवा मार्गावरील
अस्ताव्यस्त मातीचे ढीक आणि दिशादर्शकांचा अभाव यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधींनी सूचना देऊन सुद्धा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या उपोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. 300 आजीवाई सैनिकांची परंपरा लाभलेल्या या गावातील अजिंक्य मोहन लाळे यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. शाहूवाडी तालुक्याच्या या सुपुत्राने देशसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेल्याबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. वाकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या सनी मदने याने घिसाडावर बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावलाय, तर स्थानिक मल्ल पृथ्वीराज चव्हाण याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत मानाची गदा पटकावली. या मैदानात स्थानिक मल्लांचा चटकदार कुस्त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पाण फिरलंय. महागाव येथील देवटे कुटुंबानं आपल्या गौरी नावाच्या देशी गाईचं चक्क लेकीप्रमाणे डोहाळ जेवण सोहळा साजरा केला. साडी, फुलांच्या माळा आणि झिंगांना रंग लावून गाईला सजवण्यात आलं होतं. पारंपरिक विधी आणि मिष्टान्न भोजनासह झालेल्या या सोहळ्यात 150 पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय संस्कृतीतील गोप्रेमाचे हे अनोखं दर्शन परिसरात चर्चेचा विषय ठरतंय. हिनाई परळी इथं मानवी वस्तीत प्रवेश करण्यासाठी झाडावरून घरावर कसरत करणाऱ्या एका पक्षाची धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. निसर्ग आणि मानवी वस्तीच्या सीमेवरील हे बोलके चित्र मनीषा पाटील यांनी. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. या बातम्यांचं सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.